नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. श्रीपादवाडी हेरे येथील 2 मंदिरे फोडली. चंदगड तालुक्यात चोरांच्या टोळीचा धुमाकूळ सुरूच आहे. या दरम्यान श्रीपादवाडी येथील प्रसिद्ध दत्तात्रय मंदिरासह हेरे येथील रवळनाथ मंदिर चोरट्यांनी फोडले. या दोन्ही मंदिरातून सुमारे 4 किलो चांदीचे दागिने, मूर्ती लंपास केली आहे. रविवारी घटनास्थळी कोल्हापूर येथील श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ज्ञ पथक पाचारण करून तपास गतिमान केला आहे. चंदगड शहरापासून 6 ते 8 किलोमीटर अंतरावर श्रीपादवाडी येथे प्रसिद्ध दत्तात्रय मंदिर आहे, तर चंदगड ते पारगड या रस्त्यावर 6 किलोमीटर अंतरावर हेरे येथे रवळनाथ मंदिर आहे. शनिवार रात्री 12 नंतर हेरे परिसरातील 40हून अधिक गावांचा वीज पुरवठा ठप्प होता. त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. ही संधी साधून चोरट्यांनी श्रीपादवाडी मंदिराच्या बाहेरील मोठ्या दरवाजाचे कुलूप न तोडता बाजूने सिमेंटच्या जिन्यावरून मंदिराच्या माडीवर प्रवेश केला. यानंतर खांबाला दोरी बांधून ते खालच्या मजल्यात उतरले. यानंतर देवाऱ्यातील पादुकांचे 3 जोड, नागदेवतेच्या 2 मूर्ती लंपास केल्या. तसेच दत्तांच्या पालखीमध्ये ठेवण्यात येणारी चांदीची फ्रेम, त्यात असणारी दत्तांची चांदीची मूर्ती चोरीला गेली. 3 पादुका 300 ग्रॅम, चांदीची फ्रेम व मूर्ती 300 ग्रॅम व 2 नागांच्या मूर्ती 300 ग्रॅम असा सुमारे 1 किलो वजनाचे दागिने चोरीला गेले आहेत. या ठिकाणची CCTVची तोडफोड करण्यात आली आहे. याबाबतची वर्दी मंदिराचे पुजारी प्रसाद कुलकर्णी यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. हेरे येथील गावाच्या मध्यभागी रवळनाथ मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर काही फुटांवर निवासस्थाने आहेत. तरीही येथे चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केलं आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचं कुलूपही तोडलं. यावेळी रवळनाथ मूर्तीला 2.25 किलो चांदीची सोन्याची प्रभावळ होती. त्याशिवाय रवळनाथ देवाच्या गळ्यामध्ये 70 ग्रॅम वजनाचा चांदीचा श्रीमंत हार होता. या दोन्ही वस्तू सुमारे 2.5 किलो चांदीच्या आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे तसेच कोल्हापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.